नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण उत्ताप्पा रेसिपी बघणार आहोत. बॅटर तयार करण्यासाठी तांदूळ 4 कप, उडदाची डाळ 1 कप, मेथी दाणे 1 टीस्पून हे सर्व स्वच्छ धुवून साधारणपणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवा. यासाठी तांदूळ कुठलेही घेतले तरी चालतील, अगदी साध्यातले साधे घेतले तरी चालतील. उकडा तांदूळ मिळाला तर उत्तमच. हे शक्यतो 6 ते 8 तासांसाठी भिजत ठेवा. मिक्सर ग्राइंडरच्या जारमधून छानसं वाटून घ्या. बॅटर थोडेसे जाडे भरडे राहिले तरीही चालते. थोडेसे रवाळ राहिले तर उलट उत्ताप्पा जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो. बॅटरमध्ये 2 ते 3 टीस्पून मीठ टाका. बॅटर लवकर फर्मेंट होण्यासाठी तेल 2 टीस्पून टाका. साखर अर्धा टीस्पून टाका आणि चांगले हलवून घ्या. बेकिंग सोडा अगदी 1 चिमूटभर टाका आणि हे बॅटर खूप चांगले फेटून घ्या. जेवढे आपण चांगले फेटू तेवढे ते पीठ फुगायला मदत होते. आता हे बॅटर चांगले फर्मेंट होण्यासाठी 7 ते 8 तास बाजूला ठेवा. आता आपण चटणी बनवून घेऊ. प्रथम आपण फोडणी बनवून घेऊ. 1 ते 2 टीस्पून तेल टाका. चांगले गरम होऊ द्या. आता त्यामध्ये जिरे, मोहरी अगदी पाव टीस्पून टाका. 1 चिमूटभर हिंगपूड टाका. ही फोडणी करपू नये म्हणून त्यामध्ये अर्धा कप पाणी टाका. आता चटणी बनवण्यासाठी फुटाणा डाळ 3 ते 4 टेबलस्पून घ्या. त्यामध्ये हिरवी मिरची 2-3 टाका. फुटाणा डाळ टाकल्यामुळे चटणी चांगली बाइंड होते, म्हणजे पाणी पाणी असं वेगळं होत नाही. लसूण 2 ते 3 पाकळ्या आणि आले अर्धा इंच टाका. त्याचबरोबर खोवलेला नारळ किंवा ओल्या नारळाचे काप जरी घेतले तरीही चालतील. आपल्याला जितक्या प्रमाणात हवे त्या प्रमाणात. साधारणपणे मी इथे 3 ते 4 टेबलस्पून खोवलेला नारळ घेतलेला आहे. आणि यामध्येच आपल्याला कढीपत्त्याची पानेही टाकायची आहेत. आपल्या आवडीप्रमाणे 10-12 किंवा 15-20 पाने टाकली तरीही चालतात. ही चटणी पहिला कोरडीच बारीक करून घ्या. नंतर अर्धा कप पाणी टाका आणि पुन्हा बारीक करून घ्या. आता यामध्ये साखर अर्धा टीस्पून, मीठ अर्धा टीस्पून, आणखीन चवीसाठी काळे मीठ पाव टीस्पून टाका. आणखीन अर्धा कप पाणी टाकून चांगले बारीक वाटून घ्या. तुम्ही पाहू शकता चटणी एकदम बारीक अशी पिसून झालेली आहे.
आता हे चटणीचं बॅटर जे झालेलं आहे ते आपण फोडणीच्या भांड्यामध्ये ओतून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्हाला जशी हवी आहे कन्सिस्टन्सी त्याप्रमाणे पाणी घालू शकता. आता आपण उत्तापा बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची सर्व आपण बारीक चिरून घेऊया. उत्ताप्याचे बॅटर आपण फर्मेंट करायला ठेवून 7-8 तास होऊन गेलेले आहेत. आता आपण ते बॅटर खूप चांगले फेटून घेऊ. जेवढे जास्त फेटू तेवढे हे पीठ हलके होते आणि जाळीदार उत्तापे बनतात. तवा गरम करायला ठेवूया. थोडेसे तेलाने ग्रीस करून घेऊ. थोडे पाणी शिंपडून व्यवस्थित पुसून घेऊ. आता यावरती आपल्याला उत्ताप्याचे बॅटर पसरायचे आहे. गॅसची फ्लेम लो असू दे. आता यावरती सर्व सॅलड्स आपण पसरून घेऊ. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आपल्या आवडीप्रमाणे बटर किंवा तेल टाका. शक्यतो उत्तापा हा बटर लावून भाजलेला जास्त रुचकर लागतो, पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. आता गॅसची फ्लेम मोठी करा. मोठ्या फ्लेमवरती व्यवस्थित उत्तापा दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. लहान मुलांसाठी करताना यामध्ये हिरवी मिरचीचे काप घालू नका. उत्तापा दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घ्या. हा उत्तापा आपण नॅचरली फर्मेंट करून केलेला आहे, त्यामुळे जास्त रुचकर लागतो. ही उत्तापा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.